नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 14 जानेवारी रविवार आणि आज आपण कुठे जाणार आहोत हे तुम्हाला आपल्या थंबनेलवरून कळलंच असेल. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मरीन ड्राईव्हला बिकॉज आपल्या इंडियन एअरफोर्सने आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मिळून एक इव्हेंट ऑर्गनाईज केलं आहे. तर या इव्हेंटमध्ये असणारे म्हणजे हवेतील प्रात्यक्षिका आपल्याला दाखवणार आहेत. ज्या आपल्या दोन टीम आहेत इंडियन एअरफोर्सच्या, एक आहे सूर्यकिरण आणि दुसरी आहे सारंग. तर या दोन्ही टीम म्हणून आपल्याला हवेमध्ये प्रात्यक्षिका दाखवणार आहेत. तर जी ही सूर्यकिरण टीम आहे ना मित्रांनो, ती आपली जेट प्लेनची टीम आहे आणि जी सारंग जी आहे ती आहे हेलिकॉप्टरची टीम. तर मित्रांनो, ह्या इव्हेंटचा मोटिव्ह असा आहे ना, म्हणजे की आपले जे सामान्य नागरिक आहेत, जे कॉमन पीपल आहेत, त्या लोकांना नॉर्मली आपल्या इंडियन एअरफोर्समध्ये काय होतं ते जास्त नॉर्मली माहीत नसतं. तर त्यांच्यामध्येच एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे इंडियन एअरफोर्सने. तर मित्रांनो, हा इव्हेंट ॲक्च्युली चालू झाला होता 12 जानेवारी, 12, 13 आणि 14. सो आज हा शेवटचा दिवस आहे. तर 2 दिवस मला काय ऑफिसमध्ये नाही जाता आला, तर म्हटलं आज रविवार आहे इव्हेंच्युअली, तर आपण आज जाऊन ते कव्हर करूया. सो मित्रांनो, प्रचंड मजा येणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच ह्यात आनंद मिळेल आणि म्हणजे तुम्ही नक्की एन्जॉय कराल. बिकॉज इंडियन एअरफोर्स आहे, त्यामुळे एन्जॉयमेंट नसणार असं होणारच नाही आहे. सो आता मी लगेच रेडी होतो बिकॉज तिथे खूप गर्दी असणार आहे, कारण सॅटर्डेला म्हणजे काल खूप गर्दी होती, मी यूट्यूबला व्हिडिओ बघितले. सो आता 10 वाजले, मी फटाफट रेडी होतो आणि तुम्हाला डायरेक्ट मग गाडीवर भेटतो. तर निघालेलो आहोत मित्रांनो फायनली आपण. तर आता वाजलेत 10:30, जवळजवळ 11:15 व्हायला आलेत आणि आत्ता मी पोहोचलो आहे चेंबूरला. तर चेंबूरवरून एक 45 मिनिट्सचा रन आहे. जर ट्रॅफिक नसेल तर आपण 45 मिनिट्समध्ये आरामात पोहोचू. तर आय होप मला ट्रॅफिक नाही मिळणार बिकॉज 12 वाजताचं टायमिंग आहे इव्हेंटचा. तर 12 वाजता ते शार्प चालू होईल. सो त्याच्या आधीच आपण पोहोचू. जास्त तसं तर काही मला इश्यू नाही वाटत लेट व्हायचा. सो बघूया, तिथे पार्किंग वगैरे आधी मला शोधावी लागेल कशी काय. हो चला मित्रांनो, मी डायरेक्ट आता तुम्हाला मरीनला ड्राईव्हला भेटतो. मित्रांनो, फायनली मरीन ड्राईव्हला आपण पोहोचलो आहोत. तर इथे प्रचंड गर्दी आहे संडे असल्या कारणाने. एक साईडचा लेन पूर्णपणे बंद केलेली आहे. सो बघूया आता इथे उभा राहायला कुठे जागा मिळते का. बाईक पण मी कशी तरी पार्क केली आहे. सो बघू आता. मित्रांनो, बरोबर 12:15 झाली आहेत आणि समोर तुम्ही पाहू शकता आपल्या IAF सूर्यकिरणचं आगमन झालेलं आहे. ये चारों अलग हो गए। बहुत देखा जहाज नहीं देखा रहे। हाँ नीचे गिर रहा है यार। कुछ नहीं बना दे हम पकड़ रहा ये देखो आगे एकदम नीचे। तर मित्रांनो, सूर्यकिरण टीम नंतर आता आगमन झालंय सारंग हेलिकॉप्टर टीमचं. तुम्ही बघू शकता इथे.
सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. तर मित्रांनो प्रोग्राम संपला आणि मी आता आलेलो आहे गिरगाव चौपाटीला. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता गिरगाव चौपाटी. तर ॲक्च्युली बऱ्याच वर्षांनी मरीन ड्राईव्हला आलो. तर म्हटलं की गिरगाव चौपाटीचं पण दर्शन करून जाऊया. कॉलेज नंतर म्हणजे ऑलमोस्ट 5 ते 6 वर्षानंतर मी इथे आलोय. तर म्हटलं आलोच तर गिरगाव चौपाटीलाही जाऊन येऊया. तर मित्रांनो प्रोग्राम एकदम फार छान होता. म्हणजे एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स होता. तुम्हाला तो व्हिडिओ दिसलाच असेल, पण लाईव्ह बघण्याची म्हणजे एक म्हणजे मजाच वेगळी होती. तर बिग सॉल्यूट टू अवर डिफेन्स टीम. याच्यामध्ये काहीतरी 3 टीम होत्या. आय थिंक एक सूर्यकिरण होती आणि जी जेटची होती, दुसरी होती ती सारंग होती जी हेलिकॉप्टरची होती आणि लास्टला ना मला नाही माहिती, तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला जर कळत असेल तर सांगा, राफेल होतं का काय होतं माहीत नाही मलाही. तो फार छान वाटलं. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आय होप नक्की आवडला असेल. तर कमेंट करून नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ आणि जय श्रीराम.